पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सका पूर्ण माझा मती मंदते ज्ञानदाता दिनाचे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद गोपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजब मागत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता मुगिष्टम वातात्मज मोहनगायुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणे वासरास पेट निलये सरस्वती नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त कीर्तन उपेशेवेसाठी निवडील अभंग श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा असा उत्कृष्ट अभंगाचे कीर्तन उपेशेवेसाठी निवडील आहे। आजच्या अभंगामधून नाथ बाबा तुम्हा आम्हाला देवाची आवड प्रतिपादन करतात। या नगद्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक मानवानं परमार्थ केला पाहिजे, पण नेमका परमार्थ कसा करायचा नाथ बाबा देवाची आवड प्रतिपादन करतात। रात्रंदिवस भजन केलेलं जगाच्या मालकाला आवडतं। अभंगाचं प्रथम चरण आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस। तुम्ही म्हणताल बाबा आजपासून आम्ही रात्रंदिवस देवाचं भजन करायला तयार आहेत, देवाचं भजनावर समाधान आहे का? महाराज म्हणतात देवाचं भजनावर समाधान नाही। भजन करत असताना काय केलं पाहिजे? तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा। भजन करत असताना गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पाहिजे, कपाळाला गोपीचंदन टिळा पाहिजे आणि हृदयामध्ये वैष्णवाविषयी कळवळा पाहिजे। तुम्ही म्हणता बाबा आजपासून मुखामध्ये नाम, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदन टिळा आणि हृदयामध्ये वैष्णवाविषयी कळवळा, एवढा परमार्थ आम्ही करायला तयार आहेत। एवढ्यावर तरी देवाचं समाधान आहे का? नाथ बाबा म्हणतात एवढ्यावर सुद्धा समाधान नाही। हे करत असताना काय केलं पाहिजे? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा। भजन करत असताना गळ्यामध्ये माळ असली पाहिजे आणि माळ घातल्याच्या नंतर आषाढी कार्तिकी वारी केली पाहिजे। याच्या व्यतिरिक्त दुसरी साधना नाही। तुम्ही म्हणताल बाबा एवढी साधना आम्ही करायला तयार आहेत, आमचा फायदा काय? आज कोणती गोष्ट करायची म्हणलं की माणूस फायदा बघतो। नाथ बाबा म्हणतात लोक जेवढं देवाला पूजत नाहीत ना गड्या तेवढं तुला पूजतील। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज जगी। तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठाल। अशा पद्धतीने अभंगाचा सगळं अर्थ झाला। अभंगाच्या भूमीकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा, या सप्ताहाचं निमित्त म्हणजे बघितलं बाबा ऐका, अधिक मासा निमित्त पुरुषोत्तम मासा निमित्त आणि सोप्या भाषेत बोलायचं झालं धोंड्याच्या महिन्यानिमित्त गोड सप्ताहाचं नियोजन केलं। ज्यांनी या सप्ताहाचं आयोजन केलं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामकथा प्रवक्ते तथा युवक कीर्तनकार आमचे जीवलग मित्र रोहिदास महाराज मस्के, तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य उद्धव महाराज काळबांडे गुरुजी यांनी गोड सप्ताहाचं नियोजन केलं आणि मला फोन केला म्हणजे मुकुंद महाराज आम्ही या वर्षी धोंड्याच्या महिन्यानिमित्त गोड सप्ताहाचं नियोजन केलं, तुम्ही कीर्तन करता का? म्हणलं करता का म्हणजे साक्षात जगाच्या मालकानं मला कीर्तन करायचं काम वाटून दिलं। मला कीर्तन करायचं काम आहे, पक्वाद्याला पक्वाद वाजवायचं काम आहे, टाळावाल्याला टाळं वाजवायचं काम आहे, मायका वागच्याला प्रमाण बनायचं काम आहे, विनेकरी बाबाला विना घ्यायचं काम आहे, सिस्टीमवाल्याला सिस्टीम लावायचं काम आहे, चोकदाराला सगळीकडे ध्यान द्यायचं काम आहे, शूटिंगवाल्या दादाला शूटिंग करायचं काम आहे आणि खाली बसणाऱ्याला फक्त पंक्तीला जेवायचं काम आहे। असंच का? तसं नाही। कीर्तनात बसलात मोकळे मनानं हाताने टाळी वाजवा आणि मुखानं भजन करा। पण तुकोबा काय म्हणतात, काही माणसं कीर्तनात येतात महाराजाच्या पुढे येऊन बसतात, हातावर हात टाकतात, पण टाळी वाजवायला लाज वाटते। वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता टाळी लाज वाटे। हातावरी हात टाकून या फरी, हातावरी हात टाकून या फरी, हातावरी हात टाकून या फरी, हातावरी हात टाकून
लाज वाटे. पण आता खरंच सांगा, माणसाला लाज वाटली पाहिजे, पण कुठं बाबा? बसतो का तुमच्या इथं डाव? पप्याची माय सगळ्या गावात त्या राहती, पण सकाराम तात्या काही सापडत नाही. अशा जागेवर लोक पत्ते खेळायला जातात. तिकडे जाताना लाज वाटली पाहिजे, दारू प्यायला जाताना लाज वाटली पाहिजे, आणि मटका लावायला जाताना लाज वाटली पाहिजे. पण तिकडं वाटत नाही. वाजवितात टाळी लाज वाटे. पण मी या मताचा माणूस आहे गड्या. पाहुण्यानं च्याच्या गोटाला, बाईनं कुकाच्या बोटाला, आणि महाराजानं पाकिटातल्या नोटाला अजिबात लाजायचं नाही. असं टेन्शन फ्री राहिलं पाहिजे. सुंदर सप्ताहाचं नियोजन केलं आणि रोहिदास बाबामुळे इथे येण्याचं योग आला. ज्यांनी आज कीर्तनाचे यजमानपद घेतलं, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे पांडुरंगदाजी कुंडलिकाबा गलबे यांनी यजमानपद घेतलं, त्याकरिता त्यांचे सुद्धा मनापासून आभार. ते सुद्धा सोबत येणार होते, पण त्यांच्या वडिलाला देव आज्ञा झाली, त्याकरिता ते काही येऊ शकले नाही. विठाला विठाला ऐका, गोड सप्ताहाचं नियोजन केलं, दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामगाला मिळाली. खरं बघितलं तर मला आज तुको बघायचं एकच प्रमाण आठवतं. पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. हे तुका म्हणे मज नगरता सेवा, तुका म्हणे मज नगरता सेवा, हे पूर्व पुण्य ठेवा ओढवला. तुका म्हणे मज नगडता सेवा आणि पूर्व पुण्य ठेवा ओढवला. माझी कोणती सेवा नाही, पण पूर्व पुण्य ठेवा ओढवला. काहीतरी पूर्वीचं पुण्य आणि ओंकार नाथाच्या दरबारामध्ये माझ्यासारख्या पामाराला सेवा करायला मिळते. पगी माझ्या दैवा पाग नाही. आणि ज्यांच्यामुळे योग आला, उद्धव महाराज असतील, रोहिदास बाबा असतील, एकदा दोघांसाठी सुद्धा टाळी वाजवा, वाजवा टाळी. हा, सध्याच्या काळामध्ये निस्वार्थ सप्ताह केला म्हणजे कोणी बाबा? या दोघांनी. द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आणि मुलगा जन्माला आला तर एकच असावं, पण चांगला मुलगा जन्माला आला पाहिजे. पुत्र व्हावा ईसा गुंडा. दाजी बसा खाली. ओ दाजी बसा. ऐका, एकच मुलगा असला पाहिजे, पुत्र व्हावा ईसा गुंडा, आणि त्याचा तीन लोकी झेंडा. पण सध्या तसं राहिलं नाही. पुत्र व्हावा ईसा गुंडा आणि बाप दिसला की घालतो धोंडा. अशी मुलं बाळ होता कामा नाही. कबीरदास महाराज म्हणतात एक दी पण चांगला दी, आणि ते जर वाईट निघला तुमची ना आमची गाठ आहे. खबगले ना मेरी नाही तो होगी तेरी मेरी, खबगले ना मेरी नाही तो होगी तेरी मेरी, खबरले ना मेरी नाही तो होगी तेरी मेरी, खबरले ना मेरी नाही तो होगी तेरी मेरी. खबग 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 खबग, खबगले ना मेरी नाही तो होगी तेरी मेरी, खबगले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. खबर 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 तेरी मेरी, खबर 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 नहीं तो होगी तेरी मेरी. ये खबगले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. तारी तारी नहीं तो होगी तेरी मेरी. हाँ, खबगले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. खबर 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 खबर. हाँ तारी. खबगले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबगले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, नहीं तो होगी तेरी मेरी, होगी तेरी मेरी, तेरी मेरी होगी तेरी मेरी. वाजनागे पाहिजे तासे काय काय वाजित येत का खाजीत येत मिळत लागत नाही. मोकळ्या मनाने इथं करणारे काम पाहिजेत. हा बाबा, द्यावे तेवढे धन्यवाद कमी. गोड सप्ताहाचं नियोजन, मुलगा जन्माला आला तर सप्ताहाचं नियोजन करणार असावा. या कीर्तनामध्ये ज्यांची आज मृदंगाची साथ आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य गोपाळ महाराज, एकदा टाळीवाद होते त्यांसाठी, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच महाराष्ट्रातील ज्यांची आज गोड गायनाची साथ आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य बंडू महाराज, तुमचे सुद्धा मनापासून आभार. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भागवत महाराज, तुमचे सुद्धा मनापासून आभार. तसेच आमचे युवा कीर्तनकार देवानंद महाराज, तुमचे सुद्धा मनापासून आभार. कुंडलिक महाराज, तुमचे सुद्धा मनापासून आभार. उद्धव गुरुजी सुद्धा उपस्थित आहेत आणि सर्वजण संस्थेतील विद्यार्थी, एकदा सगळ्यासाठी टाळी वाजवा. सर्वांचे मनापासून आभार. माझ्या सोबत आलेले आमचे अशोकदाजी हिंगे, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि ज्यांचे गोड युट्यूब चॅनल आहे आमचे अजिंक्य दादा घाडगे, तुमचे सुद्धा मनापासून आभार.
गोड साऊंड सिस्टीम आमचे सचिन दादा, एकदा टाळीवाद होते त्यांसाठी. हा, त्यांचं सुद्धा लई दिवसापासून नाव ऐकून होतं, पण भेटीचा योग बाबा पहिली वेळेस आला, ते पण गोविदास बाबामुळं. तुमचे सुद्धा मनापासून आभार. गोड साऊंड सिस्टीम तुम्हाला सुद्धा धन्यवाद. फक्त शेवटपर्यंत रिवर्स गेअर टाकू नका म्हणजे बस झालं. विठाला विठाला ऐका, गोड सप्ताहाचं नियोजन आपण घेतला नाथ बाबाचा. नाथ बाबा देवाची आवड प्रतिपादन करतात. नेमकं देवाला आवडतं काय आपल्याला बघायचं. अगोदर आवडी बघायच्या 3. पहिली आवड जीवाला काय आवडतं, संताला काय आवडतं आणि देवाला काय आवडतं आपल्याला बघायचंय. आता नेमकं जीवाला काय आवडतं. जीवाला म्हणजे कोणाला दादा, संसारिक माणसाला काय आवडतं. संसारिक माणसाला वाटतं एकतरी मुलबाळ असलं पाहिजे, घरामध्ये गव्हाच्या थैल्याची थपी असली पाहिजे आणि कपाटामध्ये 500च्या नोटीचे बंडल वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान. कारण टाळ्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. बरोबर ना. ऐका, विषय चालला काय. नेमकं संसारिक माणसाला काय आवडतं. वाढावे संतान आणि ग्रही व्हावे धनधान्य. संसारिक माणसाला वाटतं एकतरी मुलगा असावा. म्हातारपणी त्यानं लाता का घाली न, पण काय पाहिजे बाबा, मुलगा असला पाहिजे. प्रत्येक माणसाला वाटतं पैसा असावा. आता सगळ्या माणसाचा खटाटोप कशासाठी बाबा, पैशासाठी. आता इतक्याला म्हणून मी तर बोंबलत आलो. कयामुळे आलो, कोण म्हणलं पैशामुळे आला. हो ना, आता उभागेच. पण ऐका, प्रत्येक माणसाला आवडतो पैसा. संसारिक माणसाला वाटतं घालायला कडक कपडे असावा आणि खायला गुलाबजामुन असावा. ह्याची करी आवक संसारिक, हेची करी हाव संसारी, हेची करी हाव संसारी. हे लावे खावे बगे असावे सदैव, लावे खावे बगे असावे सदैव, लावे बगे असावे सदैव, लावे बगे असावे सदैव. ह्याची करी हाव संसारिक, हेची करी हाव संसारिक, हेची करी हाव संसारिक. वा वा. हेची करी हाव संसारिक, हेची करी हाव संसारिक, हेची करी हाव संसारिक, हेची करी हाव संसारिक, हेची करी हाव सगळ्यासाठी बाबा. ल्यावे खावे बघे असावे सदैव आणि हे चिक घ्यावं संसारिक. संसारिक माणसाला वाटतं ल्यावे म्हणजे घालायला कडक कपडे असावा आणि खावे याच्या पलकड संसारिक माणसाला काही आवडत नाही. संसारिक माणसाची आवड कधी बदलून काही सांगता येत नाही. लहानपणी वेगळं आवडतं, तरुणपणी वेगळं आवडतं आणि म्हातारपणी वेगळं आवडतं. आता लहानपणी मुलाची आवड वेगळी. आता बया, तुला सध्याच्या काळामध्ये सगळ्यात जास्त कोण आवडतं. असं लाजू नको, घालिंग लोटांगण मोकळं पटांगण. ताण घेऊ नको. कोण आवडतं बघा, वडील. आणि भैया तुला कोण आवडतं. आई आणि पप्पा. एकदा टाळीवाद होते यासाठी बाबा. ते म्हणलं आई पप्पा आवडते. काही काही एका जागेवर विचारलं कोण आवडतं, ते म्हणला फक्त आई आवडते. बापानं काय पाप केलं तर काय माहित बाबा. पण बाळा तुला आई वडील दोघं सुद्धा आवडतात. कधीपर्यंत लग्न होस तर म्हणाले कोणाचे तर बघा. आता ऐका, लहानपणी मुलाला आई आवडते. किती शाळेतून आलं
आई कुठं गेली, खेळून आलं आई कुठं गेली, भूक लागली आई कुठं गेली. कधीपर्यंत दादा, एकदा तांदूळ अंगावर पडेपर्यंत. एकदा तांदूळ अंगावर पडे आईलाच म्हणते आई ती कुठं गेली. बघ्या गांडेने नासीन आधी होता बाला, आधी होता बला. बघ्या गांडे आई सुद्धा म्हणते ना, आमचा पप्या एवढा गुणाचा होता. लग्नाच्या अगोदर कोणती गोष्ट करताना कोणाला इच्छा घेत होता मला, पण जेव्हापासून वाजित गाजीत सुन आणली तेव्हापासून आमचा पप्या बिघडला. बघया गांडेने नाशियेला. आता लहानपणी मुलाला आवडते बाबा आई, आता मुलाला आवडते आई. आईला कोण आवडतं बोला. महाराज म्हणले त्यांना त्यांचा पती आवडतो. बघा त्यांना त्यांचा पती आवडतो. आता पतीला कोण आवडतं झालेत ना आपली का म्हणजे नाही, मग बोलत चला. कोण आवडतं महाराज. काही काही जण म्हणाली पत्नी, पण पत्नी आवडत नाही. रोहिदास बाबा काही काही माणसं असेत माय बापाला लाता घाली तिथं आणि सासू सासऱ्याचा सांभाळ करतेत. माता पिता यासे दवडून, माता पितयासी दवडून, माता पितयासी दवडून. हे बायलेच्या गोता आवडीने पोशी, बाईच्या पोटा आवडीने पोसी, बायलेच्या गोता आवडीने पोशी. बाईच्या पोटा आवडीने हे माता पिता यासे दवडून, माता पितयासी दवडून, माता पितयासी दवडून. महाराज म्हणले नवऱ्याला आवडतो बायकोचं गणगोत, बायलेच्या गोता आवडीने पोशी आणि माता पिता यासी दवडोनी. लहानपणी मुलाला आवडते आई, आईला आवडतो पती आणि पतीला आवडतो बायकोचं गणगोत. आता पुन्हा पत्नीची आवड बदलती. महाराज म्हणले एकदा काय मुलबाळ झालं, पती बाजूला जातो आणि त्याच पत्नीला आवडतो कोण आपला मुलगा. महाराज म्हणले आईचा मुलगा आंधळा असू द्या, आईचा मुलगा पांगळा असू द्या, आईचा मुलगा मुका असू द्या, स्वतःच्या जीवापेक्षा पण जास्त आईला मुलगा आवडतो. जीवा परिस बाळ पर्यंत माते. आंधळे पांगळे मुक्या नगळ, जीवा परिस बाळ पर्यंत माते. हो फक्त आईला आवडतो बाबा मुलगा. ही झाली संसारिक माणसाची आवड. संसारिक माणसाची आवड बदलत राहते. याच्या पुढे बोलू का. तुकोबा काय म्हणतात आता खरंच सांगा, देशी दारू पिणाऱ्याच्या पुढं एक गिलास देशीचा ठेवला आणि एक गिलास दुधाचा ठेवला, कोणता गिलास उचलणार ती देशीचा. का हो दादा, त्याला आवड बाबा फक्त देशीची, त्याला आवड दुधाची नाही. हे शब्द माझे नाही तुको बघायचे. तुका म्हणे मद्यपानाची आवडी आणि नगुत येत्या गोडी नवनीताची. ही झाली संसारिक माणसाची आवड. महाराज म्हणले संसारामध्ये माणूस जन्माला आला आणि त्याला 5 गोष्टी आवडत नाहीत असा माणूसच नाही. कन्यापुत्र गोडी दारात, कन्यापुत्र जोडी दारात, कन्यापुत्र जोडी दारात. हे जयाला आवड आईचा कोणी नाही. आईचा कोणी नाही, आवडी आईचा कोणी नाही, आईचा कोणी नाही. कन्यापुत्र दारात जोडी, कन्यापुत्र दारात जोडी, कन्यापुत्र दारात जोडी. 5 गोष्टी आवडत नाहीत असा माणूस नाही. कन्यापुत्र गोडे दागा धन. प्रत्येक माणसाला वाटतं एक तरी मुलगी असावा, प्रत्येकाला वाटतं एक तरी मुलगा असावा. कन्यापुत्र गोडे दागा धन. प्रत्येक माणसाला वाटतं घोडा असावा. आता इमानदारीने सांगा, आपल्याला जास्त घोडा आवडतो का काय घोडा बोला. काय दुखायला कोणाचं नाही, मग बोलत चला. कोण आवडतं आपल्याला घोडा. आता काही काही माणसं असेल, आता प्रत्येक माणसाला घोडा आवडतो रोहिदास बाबा, पण पाळायची ऐपत नाही. काही काही नमुने तर असेल, गायीला बघितलं की दणकीत येत आणि घोड्याचा सांभाळ करतेत. गायी सिद्धे कोणी बदा बदा मारी आणि घोड्याची चाकरी करीत असे. ही झाली संसारिक माणसाची आवड. कन्यापुत्र गोडे दागादन. प्रत्येक माणसाला आवडते पत्नी आणि प्रत्येकाला आवडतो पैसा. ही झाली जीवाची आवड. आता संताला काय आवडतं. संताला देवाचे व्यतिरिक्त कोणी आवडत नाही. ज्ञानोबा काय तर म्हणतात, देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझी अनवाहीन गा देवराया, तुझी अनवाहीन गा देवराया, तुझी अनवाहीन गा देवराया, तुझी अनवाहीन गा देवराया.
आवडशी जीवापासून या. ज्ञानोबा काय म्हणतात, देवा तुझ्याशिवाय आम्हाला कोणी आवडत नाही. आता त्रिधागेकर तुम्ही सगळेजण आपलं कीर्तन ऐकायले, पण सगळ्याला आपलं बोलणं तर समजायले ना, कारण 50% बा एकमेकीला खुनवायल्यात. म्हणाल्यात मा याचा मागा तोत्रा दिसायला गई. हो, मला सगळ्याचे अभाव कळतात. उग एकमेकीला डावचायल्यात. पण ऐका, माझा एक स्वभाव आहे, मी कधी अवगुण झाकून ठेवत नाही. का हो बाबा, अवगुण झाकून ठेवल्याच्या नंतर फजिती होती. आणि कधी कधी परिसर बदलला की भाषा बदलते. एकदा मी नांदेडच्या खाली नायगाव तालुक्यात कीर्तनाला गेलो, बैठकीत बसलो. 4-5 कार्यकर्ते माझ्याकडे आले. मला म्हणले, बाबा तुम्ही कधी आल्या? मी म्हणलं मी आताच आल्या. मला वाटलं धोत्राच्या जागेवर बायकोची साडी तर उंडाळून आलो ना. ऐका, कधी कधी परिसर बदलला की भाषा बदलते. आणि त्यातली त्यात आपल्या बोलण्यामध्ये बाबा थोडासा प्रॉब्लेम आहे. तोत्र बोलणे त्याला आता काय करावा. अवगुण झाकून ठेवलं की फजिती होती. काय झालं, आमच्या गावात एक तोत्री मुलगी होती. कोणावानी? मनात यावानी. बघा, आपल्या वाणी तर आपल्या वाणी. मुलीची आई वडील सांगू सांगू बेजार. बाळे तुझं किती दिवस झालं लग्न जमत नाही, काय होत नाही. बैठकीत गेल्याच्या नंतर बस. मुलगी म्हणली, आई तिथं घ्या दप्तीपत बत्ते, अजिबात बोलत नाही. पण तिला माहित नव्हतं ती कुण्या नागा पाप्या सुद्धा तोत्र आहे. कोणावानी? मनात यावानी. पाप्याचा बाप सांगू सांगू बेजार. बाळू तुझं किती दिवस झालं लग्न जमत नाही, काय होत नाही. बैठकीत गेल्याच्या नंतर बस. पप्या म्हणला, पप्पा तिथं घ्या दप्तीपत बत्तो, अजिबात बोलत नाही. गेला मुलगी बघायला. मुलगी बघितली, पास केली, सगळं काय झालं. चालता चालता मुलीच्या वडिलाला म्हणला, मला एकदा परत तिला बघायचंय. बोलवलं, बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. योगानं मुलाच्या इथं बसला किडू. आणि ते बघितला पोरीनं. पोरी म्हणते तिडा तिडा. हा, शेजारी मैत्रीण होती. म्हणजे ग बस, नाही तर तो बाप लाकडा ना सांगते. तिला कुठं दम निघाली, तिडा तिडा. मुलगी ग बसत नव्हती. मुलगी मोठ्यानं म्हणते तिडा तिडा तिडा. मुलगा म्हणतोय तुतय तुतय तुतय. सगळा सोयीकीचा पचकाच बाबा. तसं आपल्या कीर्तनाचं काम व्हायचं. मी सांगायचो एक आणि ऐकायला यायचं एक. विठाला चला, विषय बाजूला गेला कुठून. बहु आवडशी जीवापासून या. ज्ञानोबा काय म्हणतात, देवा तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त कोणी आवडत नाही. आमच्या जीवापेक्षा पण जास्त आम्हाला तुम्ही आवडता. साधू संताला देवाच्या व्यतिरिक्त कोणी आवडत नाही. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. आवडे रूप गोजरे सगुण पाता लोचन सुकावले. माझे जीवीची आवडी आवडी, माझे जीवीची आवडी. आणि पंढरपुराणी नगुडी. संताला आवडतो बाबा फक्त देव. किती पतिवर्ते जयेसा व्रताग प्रमाण. आम्हा नारायण तैशा परी. हो, पतिवर्ती बाईला जेवढा नवरा आवडतो तेवढा आम्हाला देव आवडतो. आणि जेवढा चिकट माणसाला पैसा आवडतो, आम्हा नारायण तैशा परी. सर्व भावे लोभ्या आवडे धन, आम्हा नारायण तैशा परी. जेवढा चिकट माणसाला पैसा आवडतो तेवढा आम्हाला देव आवडतो. आता चिकट कोणाला म्हणायचं? दादा, ज्यात जर माशी पडली आपण काय करतो? फेकून देतो. काय? च्या. आणि ती जर माशी तुपात पडली आता काय फेकून देतो? निस्ती फेकून देत नाही. बरोबर ना? एवढी लोक चिकट. आमच्या गावात दोघं नवरा बायको. दाजी मांडी घाला. ऐका, बाकी काय नाही. लाण्याला म्हणलं की शाण्याला कळते म्हणून त्याला म्हणलं. विषय चालला का बाबा? ऐका, एवढे लोक चिकट. आमच्या गावात दोघं नवरा बायको. सकाळी झोपेतून उठले, बायकोनं देवाच्या पुढे दिवा लावला. आणि दिवा लावल्याच्या नंतर नवरा फाट्यावर गेला. आणि फाट्यावर गेल्यावर नवऱ्याला आठवलं, अरे बायकोनं देवाच्या पुढे दिवा लावलाय, तेल किती जळायलंय. मग बकाड्या उघड्या पडल्या. दुपारचं कीर्तन इकडं, संध्याकाळचं इकडं. मी नुसतं कमवलं, बायको वाटोळं करायली. नवरा फाट्यावरून घरी वापस गेला. आणि बाईला म्हणे, बाई ते दिवा लावलाय, तेल किती जळायलंय. बायको म्हणली, गप बसा. मी बायको कोणाची? तुमची. या हातानं दिवा लावला, या हातानं इजीला. ती म्हणली, तुम्हालाच अक्कल नाही. तुम्ही फाट्यावर पाय पाय गेलात आणि फाट्यावरून पाय पाय वापस आलात. चप्पल किती घासली असन? ते म्हणला, बी नवरा कोणाचा आहे? चप्पल बगलात आणली. यालाच काय म्हणायचं बाबा? चिकट. जेवढा चिकट माणसाला पैसा, आम्हा नारायण तैशा परी. साधू संताला देवाच्या व्यतिरिक्त कोणी आवडत नाही. तुको बघायचं म्हणतात, देवा संसारातल्या सगळ्या माणसाचा मला कंटाळा आला आणि आता तूच आवडतो. तू एक गोपाळा आवडस, तो एक गोपाळा आवडस, तो एक गोपाळा आवडस. हे तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा, म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा. हे तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा. म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा. तू एक गोपाळा आवडसी, गोपाळा आवडसी, तू एक गोपाळा आवडसी. तुकोबा काय म्हणतात? तुका म्हणे माझा अवघ्याचा
देवाचा कंटाळा आणि तो एक गोपाळा आवडशी. साधू संताला देवाचे व्यतिरिक्त कोणी आवडत नाही. साधू संताला आवडतो फक्त देव. पण देवाला काय आवडतं? अभंगाचं आवड देवासी तो एका प्रकार 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 चाली सुद्धा चांगल्या ऐकायला भेटायल्यात. नाही तर चाली लय चालीचे निघाल्या. कुठून चाली आणायलीत मिळत लागणं. चाली का म्हणून पितक निघाल्या बाबा? गाणी पितक निघाले म्हणून चाली सुद्धा पितक निघाल्या. आता गाणी किती पितक निघाले? आंडगाट गा नाक मुका नाक मुका नाक मुका नाक मुका. आता खरंच सांगा या गाण्यावर किती अभ्यास केला म्हणजे गाण्याचा अर्थ कळून? मला कोणी अर्थ काढून द्यायचा 11,000 रुपये बक्षीस मी देतो. ही पितळ गाणी. गाणी कशी निघू द्या मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. जशी गाणी निघतेन तशा गवळण निघाल्यात का तुमच्या इकडं? आमच्या इकडचं सांगतो. यमुनेचं पाणी कचळ डवडील नंदाच्या कानाला काग कवडील नंदाच्या कानाला काग कवडील. हिशोबानच होऊ द्या. दोघाला मिळ लागायचा नाही. एका जागे वाशीच वाची नागे होते आणि नवगात घातला ब्रेड होता. म्हणलं मी सुटला माझा पदग बाई मी नव्हते बाणात येडोबाईचं वाघ माझ्या शेंगा अंगात हळदे कुंकू घेईन वो अंबाबाईला जाईन वो अंबाबाईला जाईन वो येडोबाईला जाईन. सुटला माझा पदग बाई मी नव्हते बाणात सुटला माझा पदग बाई मी नव्हते बाणात येडोबाईचं वाघ माझ्या शेंगा अंगात अंबाबाईचं वाघ माझ्या शिवला अंगात. हो असंच म्हणून एका काकूच्या अंगात आलो. म्हणलं देवी हिशोबानं कोणाच्या अंगात कुठे काय सांगता येत नाही. मी नवीन नवीन कीर्तन करू लागलो. तेव्हा काय आपल्याकडे गाडी नाही. एसटीनं कीर्तनाला निघालो. आता बसनं कीर्तनाला निघालो. परभणीमध्ये आलो आणि एक काकू माझ्या शेजारी घेऊन बसली. आता बसली तर ग बसावानं कंडक्टर तिकीट काढायला उठला आणि काकूच्या अंगातलं सुरू झालं. म्हणलं देवी हिशोबानं मोठ हुतक फुटन. तरी देवी ग बसत नव्हती. कंडक्टर जवळ आला. म्हणला तिकीट तिकीट. कंडक्टर म्हणला तिकीट तिकीट. कंडक्टर बोले चॅप्टर. कंडक्टर म्हटला वय म्हणला खाली. मग काकू म्हणती वसमत एक. कोणाच्या अंगात कुठे येईल काय सांगता येत नाही. त्याच्यानं आपल्या हिशोबानच होऊ द्या. आता खरंच सांगा कृष्ण परमात्म्याला कोणीतरी खवळीन का दादा? नाही. इतक्यावर तरी गपचूप बसायचं ना. पुन्हा एक गवळण निघली. बासरी बाजली गादा तांबली तिच्या गागडोई बघ. गादे जागा जपून पाणी बघ. गादे जागा जपून पाणी बघ. जपून पाणी बघ. गादे जागा जपून पाणी. आता खरंच सांगा गादा पाण्याची अपशाव जाईन का बाबा? काय काय लोक म्हणतात गादे चल मया गावाला जाऊ. साग गोकुळ फिरून पाहू. आता खरंच
सांगा राधा एवढी मोकळी आहे का कुठं फिरायला? कोण कुठं गवळणी काय जोडल काय सांगता येत नाही. गवळणी सुद्धा इपित निघाल्या, पण काही काही गाणे एवढे चांगले निघाले त्या गाण्यानं म्हाताऱ्या माणसाला सुद्धा नाद लावला. आता बया आज 2 वर्षी गणपतीमध्ये एक गाणं निघलं होतं. कोणतं गाणं होतं बघा? कोणतं गाणं होतं? कोणतं होतं बघा? कोणतं आणला होता का त्या पप्पानी? म्हणाले ते बाबा गाणं तसं गोड होतं. आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकमुक बघतोय चांगला, टुकमुक बघतोय चांगला. आमच्या पप्पानं गणपती आणला, आमच्या पप्पानं गणपती आणला, आमच्या पप्पानं गणपती आणला, आमच्या पप्पानं गणपती. किती गोड गाणं होतं. या गाण्यावर म्हातारी माणसं सुद्धा नादी लागली होते. आमच्या गावचा 80 वर्षाचा अंशीराम तात्या. किती वर्षाचा? 80 वर्षाचा. मी दर्शनाला चालून तात्या माया पुढे न्यायलाय. तात्या माया पुढे करायलाय. शंकर आणि मला तुझ्या का गोळ्या संपल्या का काय बाबा? म्हातारी माणसं सुद्धा गाण्याच्या नादी लागले होते. काही काही गाणे नाद लावतात, काही काही गाणे शिकवतात. पूर्वी खेड्यामध्ये वासुदेव यायचे आणि वासुदेव सुद्धा म्हणायचे काय? वासुदेवाची ऐकावाने, वासुदेवाची ऐकावानी या जगात नाही राम ग. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. पैशाची जादू लय बारी, तान्या पोराला त्याची हवं. पैशाची जादू लय बारी, तान्या पोराला त्याची हवं. आ पैशासाठी सारी माणसा, पैशासाठी सारी माणस झाले गुलाम ग. दाम करे काम वेड्या, दाम करे काम, दाम करे काम वेड्या, दाम. बाय गे सब पैसे के भाई, बाय गे सब पैसे के भाई. मला सोग नाही बरं का? हा सांभाळून घ्या. एवढं बी नाही विचकलं, थोडं बघ सध्याच्या काळात. ऐका विषय चालला काय? विषय बाजूला गेला कुठून? गोड चाल म्हणली म्हणून थोडं बाजूला गेलो. नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस भजन केलेलं जगाच्या मालकाला आवडतं. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस दादा भजन केलं पाहिजे. रोहिदास बाबा पहिल्यापेक्षा परमार्थ वाढला, पहिल्यापेक्षा भजन वाढलं. भजन प्रत्येक माणूस करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मुकुंद महाराज भेटले. वा वा, काय कमी वयात तुम्ही महाराष्ट्रात नाव केलंय. आणि एकदा काय मुकुंदा पुढे गेला. नालायक येते, रोज बोंबलत फिरत. भजन करायचं, तोंडाव चांगलं म्हणायचं आणि माघारी काड्या करायच्या. भजन करून सुद्धा उपयोग नाही. महाराज म्हणतात ना, भजन ते मंगळवाणी नका जाणे चुकीना. देवाला भजन आवडतं, पण मोकळ्या मनानं भजन केलं आवडतं. महाराज म्हणले प्रत्येक माणसानं भजन केलं पाहिजे, पण भजन करायच्या अगोदर काय करा? मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, सर्वसिद्धीचे कारण जन्मसिद्धीचे कारण, मोक्ष आत्मा बंधन, मोक्ष आत्मा बंधन, सुख समाधान इच्छाते. मन 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 करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, करा रे प्रसन्न, मन 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 करा रे प्रसन्न, करा रे प्रसन्न, प्रसन्न. एकदा सगळ्यासाठी बाबा. हा कीर्तन गंगाला सुद्धा एकटा कीर्तन का काय करू शकत नाही. कीर्तन गंगाचं म्हणलं, सांगणाऱ्या दोघनात पाहिजे, वाचनागे दोघनात पाहिजेत, म्हणणारे दोघनात पाहिजेत, ऐकणारे सुद्धा दोघनात पाहिजेत. आणि सगळ्यात अगोदर शिष्टीमोले सुद्धा कसे पाहिजेत बाबा? दोघनात. आज सगळे दोघनात आहेत म्हणून जागा मजा यायली. कीर्तन गंगाचं म्हणलं, सगळे दोघनात असले की कीर्तन गंगत. जेवणाची मजा कधी? गावगान गाईचं दूध असावा, बाजऱ्याची भाकर असावा आणि तोंडी लावायला त्यासा खाचं कसं कळतंय. मग जेवणाची मजा. प्रवासाचा आनंद कधी? गाडी चांगली असावा, रस्ता चांगला असावा, प्रवासी चांगले असावा आणि ड्रायव्हरनं 90 पेलेली असावा. नाही दादा, ड्रायव्हर सुद्धा दोघनात पाहिजे. महिला मंडळ बाजी जर चांगली करायची म्हणलं, 3 गोष्टीची फोडणी बसली पाहिजे. कशा कशाची?
बोला बोला. मोबाईलची, चार्जरची, हेडफोनची. आता स्वयंपाक करायचं म्हणलं की तेच लागतं. पण ऐका, तेलाची, मवऱ्याची, जिऱ्याची एकदा फोडणी चांगली बसली, भाजी चांगली होती, आणि एकदा काय फोडणी करपली, डबाबग मसाला चव नाही कशाला. भाजी चांगली करायचं म्हणलं 3 गोष्टीची फोडणी. कीर्तन रंगायचं म्हणलं ऐकणारे सुद्धा कसे पाहिजेत बाबा, ढोगणार. एका जागा मी कीर्तनाला गेलो, एक पुढी माणूस येऊन बसला. त्या माणसाचं तोंड बघितलं आणि तुको बघायचं प्रमाण आठवलं. पुढी फोडीली गोवारी तैसा तुझा तोंडावरी तैसा तुझा तोंडावरी तैसा तुझा तोंडावरी ए फोडीली गोवारी तैसा तुझा तोंडावरी वा वा तैसा तुझा तोंडावरी तैसा तुझा तोंडावरी तोंडावरी पुढे बसणाऱ्या माणसाचं तोंड बघितलं आणि तो को बघायचं प्रमाण आठवलं. पुढीली गोबगी आणि जैसे दिसे तोंडा बघी त्याचं तो दाजी ऐका, त्याचं तोंड बघितलं आणि घेतल्याला अभंगची सगलो. म्हणलं बाबा तसं तोंड कामून केलं, म्हणला उपास आहे. म्हणलं सोडून दे, पण मला ताण देऊ नको. पुढचे माणसं सुद्धा फ्रेश पाहिजेत. पण गोविदास बाबा सध्याच्या काळात उपासाची चिंता नाही. पहिलं एकादश म्हणलं खायला भेटत नव्हतं, पण आता जेवढं 14 दिवस खायला नाही तेवढं एकादशीला खायला आहे. माझं एकदा एकादशीला कीर्तन आमचा गावचा पप्प्या माझ्यासोबत आला. पप्प्या मला म्हणे बाबा मला काही एकादश नाही, माझ्यासाठी साधं जेवण बनवायला सांगा. म्हणलं चालतंय. मी फोन पुढे केला, म्हणलं बाबा सोबतच्याला एकादश नाही, साधा स्वयंपाक बनवा. ते म्हणले चालते महाराज. आता मी कीर्तनाला गेलो, पगाराला बसलो. माझं ताट पुढे आलं, काजू बदाम मनुकी पिस्ता बासुंदी, आणि पप्प्याचं ताट आलं बेसन आणि चपाती. मग पप्प्या माझ्या तोंडाकडे बघायला, बाबा धगू का एकादश? म्हणलं आता का? ऐका, सध्याच्या काळात उपासाची सुद्धा चिंता नाही. विषय चालला काय, महाराज म्हणले भजन कर, पण भजन करायच्या अगोदर काय कर, मन करा गे प्रसन्न. महाराज म्हणले परमार्थात सगळ्यात महत्वाचे काय हो दादा, मन. म्हणून प्रत्येक माणसानं मनाला आवड घातली पाहिजे. या मनानं चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम केला. आपण म्हणतो फलाण्यानं तसं नव्हतं करायला पाहिजे, त्याचं काही चुकलं नाही, त्याला बिघडिलं. कोणी हो दादा, मनानं. अहो तुम्ही आम्ही तरी माणसं आहेत, एवढे मडके घडवायचं काम कोणी केलं बोला, ब्रह्मदेवानं. कुला लाडाचा बाप चाडाचा गडवी तो मडके गे, कुला लाडाचा बाप चाडाचा गडवी तो मडके गे, कुळा लाडाचा बाप चाडाचा घडवी तो मडके, कुळा लाडाचा बाप चाडाचा घडवी तो मडके, गडवी तो मडके गे, गडवी तो मडके गे, घडवी तो मडके, घडवी तो मडके, गडवी तो मडके गे, गडवी तो मडके गे, घडवी तो मडके, घडवी तो मडके. कुला लाडाचा बाप चाडाचा, कुला लाडाचा बाप चाडाचा गडवी तो मडके गे, कुला लाडाचा बाप चाडाचा गडवी तो मडके गे, कुळा लाडाचा बाप चाडाचा घडवी तो मडके, कुळा लाडाचा बाप चाडाचा घडवी तो मडके. महाराज म्हणले एवढे मडके घडवायचं काम कोणी केलं बाबा, ब्रह्मदेवानं. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा बिघडिलं कोणी हो दादा, मनानं. म्हणून प्रत्येक माणसानं मनाला आवड घातली पाहिजे. का हो दादा, महाराज म्हणले दे गावचा पाटील आहे. कोण? मनाजी पाटील दे गावचा, नका विश्वास दगू त्याचा, घात करले नेमाचा पडिल फशी, आलो गायाचा जोशी भोग ऐका दादानो. महाराज म्हणतात दे गावचा पाटील आहे. मन, मनाच्या मनात आल्यावर काही करता येतं, गावच्या पाटलाच्या मनात आल्यावर काही करता येतं. आता आपल्या देशाचे सुद्धा पाटील आहेत. कोण हो दादा, बोला बोला, मोदी साहेब. मोदी साहेबाच्या मनात आलं काही करता येतं. 7-8 वर्षाखाली मोदी साहेबाच्या मनात आलं रात्यात नोटा बंद केल्या, सकाळी पिठाच्या डब्यातल्या बाहेर निघाल्या. बरोबर ना. मोदी साहेबाच्या मनात आलं नोटा बंद केल्या. का हो दादा, देशाचे पाटील आहेत. आता गेल्या वर्षी आपल्या राज्याचे सुद्धा पाटील होते. कोण? एकनाथबाई शिंदे. शिंदे साहेबाच्या मनात आलं म्हातारी फुकट केली. कशाला? एसटीला. सगळ्यात जास्त गर्दी बसमध्ये कोणाची बाबा, माता घ्यायची. मी पुण्याला कीर्तनाला जाऊ लागलो, एसटी मध्ये गेलो आणि बस मध्ये गेल्याच्या नंतर एक म्हातारा बाबा जवळ बसलेलं होतं. म्हणलं बाबा चालले कुठं? बाबा म्हणले पंढरपूरला. म्हणलं बाबा ही गाडी तर पुण्याला चालली. म्हणला टिकून जाता येईल, द्यायचे का घ्यायचे? बघ शिंदे साहेबाच्या मनात आलं म्हातारे फुकट गेले. त्याच शिंदे साहेबाच्या मनात आलं हाफ तिकीट केले. कोणाला? लाडक्या बहिणीला. लाडक्या बहिणीत बी तीच आणि हाफ तिकिटात बी तीच. आमच्या गावची शांता काकू लाडकी बहीण बिन हाफ तिकीट बी. म्हणलं काकू कस काय? म्हणले 2 आधार कार्ड आहेत, एकात कमी केले आणि एकात चढिले.
शिंदे साहेबाच्या मनात आलं काही करता येत होतं तसं देगावचा पाटील आहे मन मनाच्या मनात आल्यावर काही करता येतं परमार्थात सगळ्यात महत्वाचं आहे काय हो दादा मन लग्नामध्ये मंडप असला काय नसला काय लग्न लागते लग्नामध्ये जेवायला असलं काय नसलं काय लग्न लागते लग्नामध्ये घोड्याला बसायला घोडा असला काय नसला काय लग्न लागते लग्नामध्ये नवरदेवाचा मामा असला काय नसला काय लग्न लागते लग्नामध्ये नवरी असली काय नसली काय लग्न कोण म्हणलं लागतंय नाही लागत लग्नात महत्वाचे नवरदेव नवरी आणि परमार्थात महत्वाचं मन एकदा मनानं भजन केलं सगळे इंद्रिय आपुमात्या भजन करतात म्हणून प्रत्येक माणसानं मन लावून भजन केलं पाहिजे 2 मिनिटात पटवून सांगतो काय झालं आमच्या गावात एका मताग्याला आईस कागाला 100 रुपये दिले कशाला बाबा आईस कागायला आता 100 आईस होती का नाही मतागानं 100 घेतली शेलूला गेल्या दाढी कटिंग केली दाढी कटिंगला गेले 50 खाली किती गायले 50 मित्र कंपनी भेटली चहा पाणी केली चहा पाण्याला गेले 25 खाली किती गायले 25 भिकारी भेटलं भिकारीला दिले 5 खाली किती गायले 20 आजकालची भिकारी बी एवढे स्टँडर्ड झालेत येता शेलूच्या बस स्टँड पुढे गाडी उभा केली एक जण भिकारी माझ्याकडे आलं मला म्हणे बाबा द्या ना 5 रुपये मी मोकळ्या मनानं खिशात हात घातला आणि त्याला 5 रुपये दिले त्यानं 5 घेतले पुढे गेलो आणि पुन्हा वापस आलो म्हणे बाबा अनेक 5 द्या म्हणलं आता कशाला म्हणला माझ्या मैत्रिणीला म्हणलं तुला मैत्रीण आहे का म्हणला तिच्यामुळं ते भिकारी झालो आता भिकाऱ्याला 5 दिले खाली किती गेले बाबा 20 मताग्याला गुलाबजामुन खायचा लईत ना गेले स्वीट मार्केट मध्ये कितीचे किती 20 चे 5 आणि 25 चे 7 मताग म्हणलं खिशात 20 आहेत 5 गुलाबजामुन द्या स्वीट मार्केटवाल्या डिश मध्ये 5 गुलाबजामुन टाकले आणि वरून पाक होतो लागलं मताग म्हणलं पाकाचे पैसे किती स्वीट मार्केटवाला म्हणलं पाक फुकट आहे मताग म्हणलं एक काम कर ते 5 गुलाबजामुन वापस घे आणि वाटी बघ पाक दी ते म्हणला बापू गुलाबजामुन घेतले तर पाक फुकट आहे तसंच आहे मनानं भजन केलं तर इंद्रिय फुकट आहे तू वाया तू दुर्गम नगारी एक हरी आत्मा जीव शिव समोर एक हरी आत्मा शिव शिव समोर वाया दुर्गा मन घाली मन वाया दुर्गा मन घाली मन वाया दुर्गा मन घाली मन महाराज म्हणले मन बिघडू देऊ नका वाया तो दुर्गमन घाली मन एकदा मनानं भजन केलं सगळे इंद्रिय भजन करतात म्हणून प्रत्येक माणसानं भजन करत असताना अगोदर मन प्रसन्न केलं पाहिजे आणि ते भजन जगाच्या मालकाला आवडतं म्हणून रात्रंदिवस भजन केलं पाहिजे आता या माता माऊल्या सुद्धा गात भजन करतात पण कुठून भजन त्यात मिळ लागत नाही तर हेचे भजन म्हणजे रातभर पाकडं आणि काय नाही सापडलं लॉकडाऊन मध्ये मला कुठं कीर्तन नव्हतं मला नाही तेव्हा सगळेच घरी होते मी आमच्या गावातल्या बायाच्या भजनात गेलो आमच्या गावच्या शांता काकून अभंग सुरू केला कोरोना लवकर जाऊ दे ना माया बबड्याचं लगीन होऊ दे ना माया बबड्याचं लगीन होऊ दे ना म्हणलं बाई तुया काय बबड्याचं लगीन होत नाही सध्या बबडी एवढी बेजागीत आम्ही कुठं कीर्तनाला गेले की म्हणते बाबा हाय का ठापा ठ्यापा म्हणलं मॅच कीर्तन करून जोड लावला तर तो काय सांगू बाबा पांचेट काम झाले कुठून बदना आणायलीत मिळ लागत नाही आमच्या गावची बाई सकाळी पाट दळण उदळू लागली आणि दळण दळताना तिचा नवगा झोपेतूनच उठणं तिनं केलं भजन सुरू गामाच्या गाम पारी जात वाजत वांगा वांगा जात वाजत वांगा वांगा उठ रे गोदाड्यातल्या स्वांगा हो आता खरंच सांगा असे पांचेर बदन देवाला आवडतील का बाबा नाही पण कुठून बदन आणलीत मिळ लागत नाही सध्याच्या काळात रोहिदास बाबा मोबाईलनं एवढा काळ बिघडलाय 2-4 दिवसाखाली मला एक फोन आला हॅलो कोण बोलतय म्हणलं मुकुंद महाराज गात बोलतो त्यानं फोन कट केला पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन केला हॅलो कोण बोलतय म्हणलं मुकुंद महाराज गात बोलतो त्यानं फोन कट केला 2-3 दिवस असा कार्यक्रम चालला 4थ्या दिवशी मी फोन केला म्हणलं भाऊ गेले 3 दिवस झालं तुम्हाला फोन लावायला आणि मुकुंद महाराज गात बोलतो म्हणलं की कट करायला नेमकी तुझी अडचण काय म्हणे काहीच नाही मुकुंद बाबा नेमके तुळशीचे लग्न झालते माझं लग्न जमलं होतं हे नंबर तिकडचा होता पण तुम्हालाच लागायलाय म्हणलं भाऊ नेटवर्क प्रॉब्लेम असतं यांचा प्रॉब्लेम नंतर लावून बघ त्यानं फोन कट केला आणि पुन्हा 5 मिनिटानं फोन केला हॅलो कोण बोलतोय म्हणलं मी संध्या बोलते मला गेले 3 दिवस झालं फोन लावायला कोणी मुकुंद माझालाच लागायलाय म्हणलं अहो नेटवर्क प्रॉब्लेम होता ते म्हणलं मग तुला तिकून लावायला काय झालं म्हणलं होय व मग बॅलेन्स संपलंय ते म्हणलं दमदव मी तुला आता रिचार्ज करतो त्यानं फोन कट केला 899 3 महिने अनलिमिटेड पॅक मला केला आणि पुन्हा 5 मिनिटानं फोन केला हॅलो कोण बोलतोय म्हणलं मुकुंद महाराज गात बोलतो म्हणला कस काय म्हणलं यांचा प्रॉब्लेम बावलट काम झाले कुठून काय येईल काय सध्याच्या काळात सांगता येत नाही महाराज म्हणले पांचेर बदन जगाच्या मालकाला आवडत नाहीत मोकळ्या मनानं रामकृष्ण आगी नावाचं भजन करा विठ्ठल विठ्ठल
माणूस वाया गेला, नाम घेता वाया गेला. ऐसा कोण्या एक केला, नाम घेता उठा उठी. होय संसाराची तुटे, नाम न घेता न लगे मोल. नाम मंत्र नाहीच खोल. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस भजन केलं पाहिजे. महाराज म्हणतात नाम फुकाचे फुकाचे आणि देवा पंढरी गायाचे. म्हणून तर महाराज सांगतात हा का गोनी सांगे तुका. असं वाटायला खिशात हात घालावा सगळ्याला 500-500 द्यावा. पण रुमाल बांधले हातच घालतायत. बघ ना ऐका विषय चालला. बाबा म्हणजे सोडल्या होत्या. बाबा बी चॅप्टर दिसायलेत. विषय चालला काय, नाम घेता राहू नका. प्रत्येक माणसानं भजन केलं पाहिजे. का करायचं, देवी दिला देव भजन गोमटा तो या झाला पाटा बाधिकेचा. एवढा सुंदर नगदी प्राप्त झाला कसा दादा, भजनासाठी. आता खरंच सांगा तुम्हा आम्हाला मनुष्य जन्म मिळाला का कळाला, बरोबर मिळाला. मायबाप मिळाले का कळाले, मिळाले. बायको मिळाली का कळाली, मिळाली बी आणि कळाली बी. आई नावात द्यावा पप्या हुनायचू नाही, अय पप्या हुनायचू नाही. आणि नुसतं बायकोनं म्हणा होय आलो आलो आलो. बरोबर ना. माता माऊली पाच्या गीता, माऊली पाच्या गीता, माऊली पाच्या गीता, माऊली पाच्या गीता. शब्द नाही दिला मागुता, नाही दिला मागुता. बैगा झालो नगद येता, झालो नगद येता. माता माऊली पाच्या गीता आणि शब्द नाही दिला मागोता. एवढंच ऐकायचं म्हणल्यावर किती पैसे वाटावं लागतील सांगता येत नाही. पण या दोघांमुळं एवढे कलाकार कीर्तनकार चांगले भेटतात. एकदा या दोघांसाठी टाळी वाजवा, वाजवा टाळी बाबा. फायद्यासाठी कोणी सप्ताह करल, फायद्यासाठी कोणती गोष्ट करल, पण निस्वार्थ सप्ताह बाबा. ऐका कीर्तनकार सुद्धा कशावर दादा, डिझेल पाण्यावर. बरोबर ना. ऐका आता प्रत्येक माणसानं भजन केलं पाहिजे. जन्म मिळाला पण कळाला नाही. माता माऊली पाच्या गीता, शब्द नाही दिला मागोता. बैगा झालो नगदी येता, एका जनार्दनी स्मगनाता. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस दादा भजन केलं पाहिजे. तुम्हा आम्हाला मनुष्य जन्म प्राप्त झाला पण नगद्याची किंमत कळाली नाही. भक्तिविन गेला अधोगती, भक्तिविन गेला अधोगती, भक्तिविन गेला अधोगती, भक्तिविन गेला अधोगती. बहुता सुकृती करते हलाला, भक्तिविन गेला अधोगती, भक्तिविन गेला. म्हणले अनंत जन्माचं काहीतरी पुण्य त्यावेळेस मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि नाही भजन केलं, भक्ती विन गेला अधोगती. नगदे मिळाला पण नगद्याची किंमत करता येत नाही. आता दादा तुमच्याकडे मोटरसायकल आहे का, नाही, रॉंग नंबर सध्याच्या काळात आहे का. आता दादा तुमच्याकडं आहे, केवढ्याची, 1 लाखाची. आता तुमचं गाव कोणतं, चला कोणतं गाव असू द्या. आता इथून तुम्ही जर परभणीला निघाले आणि परभणीला जात असताना आडगाणामध्ये तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं, तुम्ही त्याच्यात पाणी टाकता का, नाही. का हो दादा, पाणी टाकल्याच्या नंतर गाडी खराब होईल
गाडीचा लोक एवढा विचार करतात, एवढा मोठा नगदे याची किंमत सुद्धा करता येत नाही. लोक याच्यात खंबेची खंबे वाटायले. बरोबर ना? रात्रंदिवस साधू संत सांगतायत, दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. अपने दिलों का नाम कबल कर मुंह में मिटी जाती है. दिलों का नाम कबल कर अक्कल गुम हो जाती है. अपने पलों का नाम कबल कर मुंह में मिटी जाती है. दिलों का नाम कबल कर अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा दारू गांजा दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. तारी 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 वाह वाह जय हो. अपने पलों का दाम खर्च कर वाह वाह तुम्हें मिट जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. अक्कल गुम हो जाती है. अक्कल गुम हो जाती है. वा 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 वाजव टाळी एकदा. आणि एकदा गोपाळ महाराजांसाठी स्पेशल टाळी वाजव बाबा. हा तेच म्हणून आम्ही आहेत बाबा. तेच आमचं काम कसं सांगू का दादा? डोंबागाच्या खेळासारखं. बरोबर ना? आमच्या सिरूला बस स्टँडला डोंबागाचा खेळ चालू होता. डोंबागाचा खेळ म्हणजे काय? एक जण वाजी तू आणि एक जण उड्या हाण तू. तिथून 4-5 माणसं जाऊ लागले. 4-5 माणसं म्हणजे 4-5 चोग जाऊ लागले आणि त्या चोगाची नजर पडली कोणावर दादा? डोंबाग्यावर उड्या आणणाऱ्या माणसावर. ते चोग म्हणले होय गे संध्याकाळी उड्या आणण्यासाठी ते माणूस आपल्या फायद्याचा आहे, आपल्या पक्षात घ्यायचा का? म्हणजे चालतंय. 4-5 चोग त्याच्याकडे गेले म्हणे दादा तुम्ही आमच्या पक्षात येता का? काम काय? फक्त संध्याकाळी उड्या आणायचा. म्हणला पगार? म्हणला 2000 रुपये रोज. त्यांचं बोलणं ठेवलं. संध्याकाळी डाका टाकायला गेले आणि चोग डोंबाग्याला म्हणजे टाक उडी. ते म्हणला वाजवणं. ते म्हणला टाकणं उडी. म्हणला वाजवणं. ते म्हणला वाजल्यावर गाव जागं होईन. ते म्हणला वाजिलं तर उडी हाणता येते. तसंच आहे हे न वाजिलं तर आम्हाला सुद्धा चालीप्रमाणे म्हणता येतात. विषय चालला काय? दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. दारू पेल्यावर माणसाची अक्कल सुद्धा जाग्यावर राहत नाही. म्हणून प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे. 2 महिन्याखाली आपल्या परभणी जिल्ह्यातलं जिल्हा परिषदचं मतदान झालं. मी नांदेडकडे कीर्तन केलं आणि गावाकडे मतदान करायला गेलो. दुपारचं कीर्तन केलं, गावाकडे मतदान करायला गेलो. आमच्या गावचा साकाराम फुल पेलेला. मया पुढे मतदान करायला गेला. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले. साकाराम काय बटन दाबत नव्हता. म्हणलं साकाराम बटन दाब, मला कीर्तनाला लांब जायचंय. साकाराम म्हणे बाबा मी बटन दाबायला आलो पण रात्री कोणाची पेलो हेच मिळ लागलं. बरोबर ना? दारू पेल्यावर माणसाची अक्कल सुद्धा जाग्यावर राहत नाही. म्हणून प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे आणि रात्रंदिवस दादा भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. महाराज म्हणले नाही भजन केलं नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे हे सागे तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी हे सागे विठ्ठला. हे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला.
तरी गेला जन्म वाया, नाही भजन केलं महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. जन्माला आल्याच्या नंतर प्लॉट घेण्यात तुकला चूक बघून काढता येईल, बंगला बांधण्यात तुकला चूक बघून काढता येईल, बायको करण्यात तुकला चूक बघून काढता येईल. तुम्ही म्हणता कस काय, गोरी म्हणून केली बोळी निघाली, सासऱ्याला दादा म्हणाली नवऱ्याला दादा म्हणाली. महाराज म्हणले चूक बघून काढता येईल, पण नाही भजन केलं नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून प्रत्येक माणसानं भजन केलं पाहिजे. महाराज म्हणतात आजकाल लोक संसार आट्टासन करतात, सायास करीशी प्रपंच दिनशी हरीशीनं भजेशी कवण्या गुणे. संसार आट्टासन करतात पण भजन करायला कोणी तयार नाही. किती आट्टासन संसार, काही माणसं स्वतःच्या पोटाला चिमटा घेतात, हाताने घेतात का नाही. चिमटा घेणं म्हणजे काय, आपल्या सोबतच्या माणसाला चहा पाजावं लागन म्हणून स्वतः कधी कबर चहा प्याला आहेत ना. अशी चिकट गोमी बघू ना, खात नाहीत पेत नाहीत, स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला, संसार केला, बंगला बांधला. कोणासाठी दादा, मुला बाळासाठी. तेच मुलगा म्हातारपणाला म्हणतो बाबा तुम्ही मागच्या घरात जा, इथं पाहुणे यायलेत. ज्याच्यासाठी एवढा काटाटोप केला त्या मुलाला सुद्धा म्हातारपणाची लाज वाटते. म्हणून प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे. अहो मुलाचं सोडा, आपण आपली बायको 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 म्हणतो, ती बायको सुद्धा म्हातारपणाला पॅनल बदलती. काय बदली ती, पॅनल. कोणाच्या पॅनल मध्ये जाती, कोण म्हणलं कबशीच्या, मुलाच्या. मुलगा म्हणतो आई दादा लई चेड्यावानी करायला. ती म्हणती गब्बस, इतके दिवस कसे काढले मया मया जीवाला माहिती. म्हणून प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे. कुठं बिचाऱ्या बोलायचं शिकत यात मिळत लागत नाही. आमच्या गावात दोघं नवरा बायको कापूस शिचू लागले. कापूस येता बायको म्हणली होय व आपण दोघं एका दिवशी मगतो. ते म्हणला येते नाही उगं आले आवत तागम ये ते पामग जुवक येते आया आहे सो जायगा राजा रंक फकीर. जन्म आले बाळ त्याची वाट पाय काळ, जगा बंडू मागा जाऊन पाठांतर होतो. नवदा प्रमाणे बायकोला दिले. बायको म्हणे माय आपल्याला मागायचंय. बायको म्हणली होय व आपण मेल्याच्या नंतर आपल्या सेवेला तिथं कोण राहणार. नवरा म्हणला बाई रात्रंदिवस मी भजन पूजन केलंय, भजनाशिवाय दुसरं काही केलं नाही. मी जर मेलो तर माझ्या सेवेला गंबा राहणार. बायको म्हणली तुमच्या सेवेला गंबा राहणार पण माझ्या सेवेला कोण राहणार. नवरा म्हणला तुझ्या सेवेला माकड राहणार. बाई 5 मिनिटं गबसली आणि 5 मिनिटानं म्हणली माय काय खाली माया नशिबाला माकड वर सुद्धा माकड. बघ ना, याला काय म्हणायचं बाबा, संसार. किती संसार करा, कुठं बोलायला पेढी झाली मिळत लागत नाही. एकदा मी 2000चा लिलनचा कपडा घेतला आणि घरी गेलो. बायको म्हणे आलात का, म्हणलं आलो ना. म्हणे काय आणलंय, कपडा आणलाय. म्हणले केवढ्याला आणलाय. मी म्हणलं 2000 म्हणा तो बोंबलन. तुम्हाला वाटतं का आमची बोंबलत नाही, सगळ्याच्याच बोंबलत यात. गोपाल मागा झाले का नाही. आता पकवाद्यानं घरी जाऊ म्हणाव काय पकवाद वाजीला. त्या म्हणत्यात किती वाजवा, तुमच्या थापा मलाच माहितीत. हे न घरी जाऊन म्हणाव काय चाली म्हणल्या. त्या म्हणत्यात किती चाली म्हणा, तुमच्या चाली मलाच माहितीत. म्या म्हणाव काय समाज होता आणि काय होता. म्हणते किती समाज असू दे तू नक्की मलाच माहिती. कोणाचीच बायको कोणाला सुट्टी देत नाही. एवढं इचकलं नाही सध्या बघाय. विषय चालला काय, मी म्हणलं 2000 म्हणावा तो बायको बोंबलन. म्हणलं फक्त 200 रुपयाला कपडा आणलाय. म्हणे माय सुटलंय चांगलंय. कपाटाकडे गेली, कपाटामधून पगस काढी, पगस मधून 200 काढे आणि माझ्याकडे आली. म्हणे घ्या तुमचे 200 रुपये, हे कपडा मी माझ्या भावाला देते. केवढ्याला घुसला मला, 1800ला. मी ना आमची बायको लोणावळ्याला फिरायला गेलो. ते धबधब्याचं पाणी खाली पडू लागलं. तिला म्हणलं कस काय वातावरण. म्हणलं 1 नंबर आहे पण येता धुना नाही पाहिजे होतं, खळखळ निघत होतं. म्हणलं बाई तू इथं धुणं धुवायला आली का फिरायला आली. कोण कुठं काय बोलल काय सांगता येत नाही. पण बंडू मागाच संसार करत असताना बायकोनं सुद्धा नवऱ्याचं ऐकलं पाहिजे आणि नवऱ्यानं सुद्धा बायकोचं ऐकलं पाहिजे. एक जणीनं नवऱ्याचं ऐकलं नाही तिचं वाटुळं झालं आणि एक जणानं बायकोचं ऐकलं नाही त्याचं वाटुळं झालं. कोण कोण होते ते बोला बोला. अर्चिन पक्षा नाही. कोण कोण, सती माता आणि रावण. सती मातेला भगवान शंकरानं सांगितलं बाई बापाचे इथं आमंत्रण नाही, जाऊ नको. सती गेली, भस्म झाला. रावणाला सुद्धा बायकोनं सांगितलं मालक लई देवाच्या नादी लागू नका, कवा धुपन निगन काही सांगता येत नाही. उद्या काय होणार आहे तिला आज कळत होतं. कोणाला, मंदोदरीला. एवढी सुंदर होती, ज्या झाडाला फळ नाही, पान नाही, फुल नाही, त्या झाडाखाली जर ती उभा राहिली झाडाला फळं फुलं लागत होते. आपली बाई कापसात गेली तर लागलेली पाती गळायली. तरी सुद्धा नवऱ्याला बोलण्याचं धोरण नाही. एवढी विद्वान मंदोदरी. पण बाबा का किती मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखील मे मध्ये रात्री. संसार लोक आटासाना करतात पण भजन करायला कोणी तयार नाही. हरेशीनं भजेशी कवण्या गुणे. प्रत्येक माणसानं रात्रंदिवस दादा भजन केलं पाहिजे. तुम्ही म्हणताल महाराज भजन करू पण देवाचं भजनावर समाधान आहे का. महाराज म्हणले भजनावर समाधान नाही. भजन करताना काय कर, अभंगाचं तुषमाळ गळा गोपी चरण टीळा, तुषमाळ गळा
गळा गोपीच्या तिला तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपीच्या तिला तुळशी माळ गळा गोपीच्या तिला हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा तुळशी माळ गळा गोपीच्या तिला तुळशी माळ गळा गोपीच्या ओ तुळशी माळ गळा गोपीच्या तिला तुळशी तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. महाराज म्हणले भजन करत असताना गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदन टिळा आणि हृदयामध्ये वैष्णवाविषयी कळवळा. प्रत्येक माणसानं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. का घालायची बाबा ऐका. आपल्या इकडं गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतात कितव्या दिवशी? ज्या दिवशी लग्न झालं त्याच दिवशी. आणि एकदा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, मंगळ घातय आपल्या हातात आणि सूत्र जातंय तिच्या हातात. बायकोचे प्रत्येक कामं करावं लागतात. कोणाला? नवऱ्याला. का? आपल्या नावचं तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे म्हणून. महाराज म्हणजे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालणं म्हणजे जगाच्या मालकाच्या नावचं मंगळसूत्र घालणं. प्रत्येक माणसानं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवांचा कळवळा अंतःकरणामध्ये असला पाहिजे. तदनंतर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. आषाढी कार्तिकी वारी प्रत्येक माणसानं केली पाहिजे. महाराज म्हणले नाही भजन केलं ते बघ ते थोडं आता आपल्याला माहिती कसं झालं. महाराज म्हणले नाही भजन केलं, नाही गाड्यात माळ घातली, नाही आषाढी वारी केली, आमचं काही जात नाही. म्हणून प्रत्येक माणसानं भजन केलं पाहिजे. भजन करणं म्हणजे हित ते करावे देवाचे चिंतन. महाराज म्हणले प्रत्येक माणसानं भजन कर, नाही केलं आमचं काही जात नाही. येते कोणाचे काय बा गेले, येते कोणाचे काय बा गेले, कोणाचे काय बागेले कोणाचे काय बागेले येते 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 कोणाचे काय बा गेले, येते कोणाचे काय बा गेले, कोणाचे काय बा गेले, येते कोणाचे काय बा गेले, कोणाचे काय बागेले येते कोणाचे काय बागेले कोणाचे काय बागेले ज्याचे ते नाना येत केले, ज्याचे ते नाना येत केले,
त्यातनं हे जग नाही कळलं पुढं दुसरा येईल हे जग नाही कळलं सगळ्यात शेवटी बांग काळ बांधून नेईन सगळ्यात शेवटी बांग एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल पिंगळा 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 माधवाई बोलो बोलो तो देखा पिंगळा माधवाई पिंगळा माधवाई बोलो बोलो तो देखा पिंगळा माधवाई वाघच्या आळीला तुम्ही सावध भागे वाघच्या आळीला पाटील बुवाला पाहुणे सवय पाटील बुवाला चिट्टी येईल बा मग पडेल बासा चिट्टी येईल बा पिंगळा माधवागे झालं तुम्ही म्हणता तो टाइम काय पण तरी मी लेसच कन गाडी घेतली हा एवढं कीर्तन मी केले ना बाबा याच्यात काय काय जणांचे 2 कीर्तन होते पण 2 कीर्तनाचं भांडवल एका कीर्तनात विषय चालला काय का भजन कर नाही केलं आमचं काय जात नाही आणि भजन केलं तर काय होईल अभंगाचं 4थं चरण एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम आणि ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूजा जगी तो देवा परम पूजा जगी तुळसी माळ गोपी चंदन तिला वा वा तुळसी माळ गोपी चंदन तिला तुळसी माळ तिला एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूजे जगी तुळशी माळगळा गोपीचंदन टिळा गदई कळवळा वैष्णवांचा नाथ बाबा म्हणतात त्यांच्या मध्ये साधना केली लोक जेवढं देवाला पूजत नाही तेवढं तुम्ही आम्हाला सांगतील मी लोकांचं कोणाचं सांगत नाही रोहिदास बाबा आम्ही आमचा स्वतःचा अनुभव सांगतो आम्ही जर या क्षेत्रामध्ये नसलो नसतो आम्हाला कोणी 125 रुपये रोजाने सुद्धा कामाला लावलं नसतं पण आज जर आम्ही कुठं कीर्तनाला गेलो म्हातारी माणसं सुद्धा पाया पडतात अंगावर फुलं टाकतात गुलाल बाबा ऐका अंगावर फुलं टाकतात फटाकड्या वाजवतात मोठमोठाले हाग घालतात आणि आमचा उदो उदो करतात का कधी मधी भजन गळ्यामध्ये माळे कधी मध्ये आषाढी कार्तिकी वारी कधी मध्ये करण्याचा परिणाम हो तर महाराज म्हणले रात्रंदिवस केलं तो देवा परम पूज्य जगी लोक जेवढं देवाला पूजत नाही तेवढं तुम्ही आम्हाला बुद्धील अभंगाचा धावत्या चरणामध्ये ऐका धावते वेगामध्ये अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला अभंगाचा भाव तर हेच असले काय सांगू शकत नाही एकदा नियमाप्रमाणे भजन विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई शेर विडोबा रखुमाई शेर विडोबा रखुमाई आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चारात दिवस तुळशी माळगळा गोपीचंदन टिळा गदई कडवळा वैष्णवांचा धावतेगामध्ये अभंगाचा अर्थ झाला जाता जाता 1-2 गोष्टी महत्वाच्या प्रत्येक मातेने मुलाला संस्कार व्यसनाच्या आधीन जाऊ नका आई वडिलाशिवाय करा ऐका प्रत्येक मातेने मुलाला संस्कार लावले पाहिजे सध्याच्या काळामध्ये संपत्ती कमवण्यापेक्षा आपली संतती चांगला असणं महत्वाचं आहे म्हणून प्रत्येक मातेने संतती जपली पाहिजे प्रत्येक मातेने मुलाला संस्कार लावले पाहिजे संस्कार लावायला लांब जायचं गरज नाही आपण भाग्यवान आहेत की आपल्याच गावामध्ये उद्धव गुरुजीची काय बाबा ही संस्था आहे या संस्थेमध्ये विद्यार्थी आणून टाकले नक्कीच आपला मुलगा घडल्याशिवाय गाणार नाही त्यानं नाही कीर्तन करू द्या नाही चाल म्हणू द्या नाही पकवाद वाजू द्या पण म्हातारपणामध्ये जी कमरात लात बसायची तेवढी वाचल्याशिवाय गाणार नाही म्हणून प्रत्येक मातेनं संस्कार लावा इथं बसलेल्या प्रत्येक मातेला वाटतं आमच्या पोटी सुद्धा मागा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा पण त्याच्यासाठी अगोदर जिजामाता सुद्धा तशी पाहिजे माफी मागून बोलतो आताची जिजामाता गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे तरी सुद्धा जीन्स पॅन्ट टी शर्ट घाली ती हसणे वागे नेऊ नका एकमेव देश असा आहे भारत माता पाकिस्तान माता नाही जपान माता नाही अमेरिका माता नाही म्हणून प्रत्येक मातेनं आपण आपली संस्कृती जपली पाहिजे इंडियाज माय मदर कोणाला म्हणायचं आहे का जिच्या डोक्यावर पदर जिला नवऱ्याची कदर तीच इंडियाज माय मदर तीच इंडियाज माय मदर म्हणून प्रत्येक मातेनं आपण आपली संस्कृती जपली पाहिजे इथं बसलेल्या सगळ्या जिजामातासाठी एकदा टाळी वाजवा हा रोहिदास बाबा टाळी कशामुळं या बिचाऱ्या मालिकाचा त्याग करून कीर्तनाला आल्यात म्हणून टाळी वाजवा
नाही तर यायला मालिकानं सुदगणन गाड्याला मोबाईल न सुदगणं. मी घरी जेवायला बसलो, आमची बायको मालिका बघू लागली. मालिका बघण्याच्या नादात जेवायला वाढू लागली. तिनं ताटात चपाती वाढायची तर गिलासात वाढली. मयाच्या जागी एक मागास म्हणे बाबा असं कसं व्हायलंय. म्हणलं चावत नाही म्हणून बिजू घालून खाऊ घालायली. एवढं इचकलं नाही तुमचं घेऊन मयावर सांगायलो. प्रत्येक मातेनं संस्कृती जपली पाहिजे. जिजा माताने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार लावले म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. कितव्या शतकामध्ये ऐका. 16व्या शतकात एक तारा चमकला माझे जावच्या पोटी सूर्य उगवला शिवनेरी गडावरती माझा राज शिवबा जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवबा जन्मला शिवनेरी गडावरती शिवबा जन्मला शिवनेरी गडावरती शिवबा जन्मला. आता बघ आता सर्वजण जय हो टाळी. आगे कळोद्या परिसरामध्ये त्रिधागा गावामध्ये सप्ताह सुरू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जे जे काय होतं बाबा कळू द्या. हे 16व्या शतकात एक तारा चमकला माझे जावच्या पोटी सूर्य उगवला. छत्रपती शिवाजी महाराज की शिवनेरी गडावरती राजा शिवबा जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवबा जन्मला शिवनेरी गडावरती शिवबा जन्मला शिवनेरी गडावरती शिवबा जन्मला. बड्याला माझ्या राजाचे दास्त बड्याला माझ्या राजाची दास्त बड्याला माझ्या राजाचे दास्त बड्याला माझ्या राजाची दास्त. 16व्या शतकात एक तारा चमकला माझे जावच्या पोटे सूर्य उगवला शिवनेरी गडावरती राजा शिवबा जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवबा जन्मला शिवनेरी गडावरती शिवबा जन्मला शिवनेरी गडावरती शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ पळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ पळाला. तो बापाचा 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 बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला बापाचा बाप शिवबा जन्मला बापाचा बाप तारी तारी चला उतागे उचला भगवा चला उतागे उचला भगवा सैन्याचा संबोलू सैन्याचा संबोलू आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं भगवा वादळ आलं. म्हणून प्रत्येक मातेनं संस्कार लावा. व्यसनाच्या आधी जाऊ नका. वडिला सेवा करा. बस सेवेला इथं पूर्ण काम. तुम्ही म्हणता एक तर लेट आलास आणि पुन्हा लेट टाइम करायलास. ऐका लेट येण्याचं कारण एकच सांगतो बाबा. प्रत्येक जागेवर कोण्या पेट्रोल पंपावर गेलो डिझेल आम्हाला भेटतच नव्हतं. त्याच्यामुळे येण्याला जगात वेळ झाला. त्याकरिता सर्वांची मी माफी मागतो. अगोदर रोहिदास बाबा मला वाटलं आता गेल्या गेल्या बॉस शिव्या देतय पण चला त्यांनी सुद्धा सांभाळून घेतलं. त्याकरिता त्यांचे सुद्धा मनापासून आभार. गोड सप्ताहाचं नियोजन केलं. एकदा सगळ्यासाठी टाळी वाजवा वाजवा टाळी. आणि या दोघांनी धाडस करून सप्त्याचं नियोजन केले. सगळ्यांनी बाबा त्यांना सडद हाताने मदत करा. कारण बाबा खर्च आहे आणि आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळायच्यात. म्हणून प्रत्येक माणसानं कारण हा सप्ताह नसून देवाचा हप्ता आहे आणि प्रत्येक माणसानं हप्ता सुद्धा टायमिंगला भरला पाहिजे. सगळ्यांचे मनापासून आभार. गोड साऊंड सिस्टीम आमच्या सचिन दादासाठी एकदा टाळी वाजवा वाजवा टाळी. कुठं काय द्यायचंय त्यांच्याकडे बघायचं सुद्धा मला काम मिळालं नाही. एका जागेवर मी म्हणलं इको दिनं ते घरी गेलं आणि त्यानं म्हणजे आणलं. मी म्हणलं हे नाही बाबा मसनीतला इको दे. विषय चालला काय याचं सुद्धा ज्ञान पाहिजे. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आमचे अजिंक्य दादा सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. ज्ञानेश्वरम माऊली ज्ञानराम माऊली जय जगन्नाथ माऊली जय जगन्नाथ
होतं महाराज लेट झाले, पण तुम्ही लेट जरी झाले पण सर्वांच्या हृदयात थेट बसले. एवढं सुंदर सेवा तुम्ही केली. हे प्रवास आहे, प्रवासामध्ये अडचणी येत असतात, पण महाराजांनी अत्यंत सुंदर सेवा संपन्न केली. खरं तर भगवं वादळ तुमच्या कीर्तनात आज निर्माण झाले या मंडपामध्ये आहे का. छान कीर्तन सेवा संपन्न झाली. आमचे जिवलग मित्र आहेत आणि या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये सर्वच मित्र आहेत. मित्र याच्यासाठी घेतलेत ॲडजस्टमेंट झाले पाहिजे आणि अडचणीला ॲडजस्ट होणारे मित्र आहेत. आणि म्हणून पहिला फोन केला, म्हणलं मुकुंद महाराज अशी अशी सेवा आहे, असा असा संपता आहे. म्हणजे महाराज तुम्ही जिथं तिथं आम्ही. तरीसुद्धा 2दा तारखेमध्ये फेरबदल झाला, तरी म्हणजे तुम्ही जिथं म्हणाल तिथं बसायला तयार आहे. आज सकाळचं पैठणजवळ कीर्तन होतं, ते कीर्तन करून यायला वेळ झाला, पण तरीसुद्धा सेवा आपली तंतोतंत केली, एक्स्ट्रा सेवा केली आहे का. आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांनी एकदा मुकुंद बाबासाठी जोरदार टाळी वाजवा. मित्र कसा असावा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असावा. एकदा म्हणा तर असं, एकदा म्हणून दाखवा कसा आहे, कसा असावा तर एकदा म्हणा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. गारव्यासारखा म्हणजे मला 8:30 वाजल्यानंतर सुद्धा ती कुठं होती, मानवच्या पुढं होते, घाम फुटला होता. पण म्हणलं आम्ही बरोबर आहेत, आम्ही एका वेगळ्या म्हणजे कसं आहे तुफानातले दिवे आहेत हे. म्हणून म्हणलं आपण अभंग घ्यायचा, चालही होऊ द्यायची, म्हणजे तुमच्या चळवळ होत नाही. म्हणून बरोबर त्यांना बोलायला आणलं. सुंदर सेवा झाली, त्याबद्दल महाराजांचं खूप खूप अभिनंदन. या सोहळ्याला आजच्या कीर्तनाला उपस्थित असणारे थोर मृदंगाचार्य, त्यांचंही तिकडं ओंकारेश्वर देवस्थानकडे हे आपले वारकरी शिक्षण संस्था आमचे गोपाळ महाराज भुसारे, त्यांचंही खूप खूप अभिनंदन.